ಗ್ರಾಮದ ಭೂಮಿ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಹೊಸ ತಿರುವೊಂದು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಗ್ರಾಮದ ರೈತರು ಪ್ರತಿಭಟನಾ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಿದ ನಂತರ ಭೂಮಿ ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಗ್ರಾಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಈ ವೇಳೆ ಅವರು ಈ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ಮತ್ತು ಅದರ ಮೊತ್ತವನ್ನ ಬೂಡಾ ಕಮಿಷನರ್ ನಿರ್ಧರಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಈ ಹೇಳಿಕೆ ಕಾತರವಾಡಿ ಭೂಮಿ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಹೊಸ ತಿರುವು ನೀಡಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭೂಮಿಯನ್ನ ಯಾರು ಖರೀದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನ ಇನ್ಯಾರು ನಿರ್ಧರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ತೀವ್ರ संदेह ಹುಟ್ಟಿಸಿದ. कमिशनरनं बोलवला होता त्यावेळेला आम्ही सर्वजण आठवड्यात गेलो होतो. त्यावेळेला तुमच्या पण कमिटीचे लोक होते त्यावेळेला काय ठरलं, आम्ही इथनं गेलो कमिशनरच्या घराकडे की त्यांना सांगितलं की बाबा 19 मदगावची जमीन 19 लाखांना आम्ही घेतला आणि 19 लाखात तुम्ही जे स्वार्थ आम्ही घेतो नाही तर नाही म्हटलं. मग आमच्याकडनं आम्ही काय घेत नाही म्हणून परत चालू परत नंतर त्यांनी जवळ 10-12 संख्या 15 संख्या आणि बोलवले आणि त्यावेळेला त्यांनी 21 लाखापर्यंत घेतो म्हणले. मग आम्ही तिथं परत देत नाही म्हणून आणि इथं आल्यानंतर आमच्या कंपनीत त्याला काय म्हणजे विचारला विचार आणि त्यांनी काय बोलतात का कमिशनर कोणाला तसे काय कमिशनर म्हणजे नाही बुड्डाचा कसलापूर काय काय ठरलं 21 लाखात आणि काय ते बोलता आमच्या कमिटी ठेवल्यानंतर त्या विचाराने सांगितले नाही की तो आणि काय बोलता बोलून. जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपल्या गावामध्ये जे मीटिंग झालं त्या मीटिंगला आपल्या गावातील जे वारी कमिटीतील सदस्य होते त्या सदस्यांना आम्ही काल निदर्शने करून गाव जागरण करून त्यांना आम्ही इशारा दिला होता आणि त्यांना आम्ही गावामध्ये जे काय विकण्यासाठी किंवा जी जमीन विकलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे त्याबद्दल आपलं मत व्यक्त करावं असे आम्ही त्यांना बोललेलं होतं आणि त्या बोलण्याला संपूर्ण गावच्या शब्दाला किंमत ठेवून आज त्या कमिटीतल्या 18 मेंबरपैकी 1 मेंबर आपले नारायण भाऊ पाटील यांनी संपूर्ण गावाला येऊन आपलं जे काय त्या कमिटीमध्ये घडलेलं आहे आणि यांच्या मताप्रमाणे जिथपर्यंत काय त्यांना माहीत होतं त्याचा त्यांनी आपलं मत त्यांनी इथं संपूर्ण गावासमोर व्यक्त केलेलं आहे आणि त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचं मत ऐकून घेतलेलं आहे आणि या त्यांच्या मतानंतर आता आज आपल्या खादरवाडी गावामध्ये गावच्या शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण रयताच्या वतीने त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जो काही निर्णय होईल तो निर्णय गावच्या हातामध्ये राखून ठेवलेला आहे. कारण आम्हाला अजून किती जणांची साथ मिळते आणि शेवट यामध्ये भ्रष्टाचार केलेला कोण उरतो किंवा किती जण उरतात हे संपूर्ण गावाला बघायचं आहे आणि संपूर्ण आपल्या बेळगावकरांना बघायचं आहे. आणि आता इथून पुढं या प्रकरणाला ह्या प्रकरणाला खरी दिशा मिळालेली आहे. कारण वारी कमिटीतील 18 सदस्यापैकी एक सदस्य नारायण भाऊ पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही बाकी सदस्यांना पण इशारा देणार आहोत. कारण त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते गावच्या रयतेच्या वतीनं भयंकर अपमानास्पद आहे. रयतेवर फार मोठा अन्याय झालेला आहे. रयतेवर अत्याचार झालेला आहे. गावची जमीन विकलेली आहे. गावची त्यांनी खादरवाडीची शान विकलेली आहे. खादरवाडीचे जे डोंगरातील देव आहेत ते विकलेले आहेत. त्यामुळं या सर्वांनी गावाला सहकार्य करून जे नावानं करण्यासाठी पैसे अडकलेले आहेत ते पैसे वसूल करून द्यावे आणि नावानं करण्याचं जे काम ठरलेलं आहे ते काम त्यांनी पूर्णत्वास न्यावं इतकंच आम्ही संपूर्ण गाव. ಬೂಡಾದ ಕಾಗದಗಳ ಪ್ರಕಾರ ನಿರ್ಧರಿಸಿದ ಬೆಲೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 1,08,00,000 ರೂಪಾಯಿಗಳಾಗಿದ್ದು ರೈತರಿಗೆ ಕೇವಲ 1,00,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಕಾದ್ರವಾಡಿ ರೈತರು ತೀವ್ರ ಅಸಮಾಧಾನವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.